प्रतीक इधर देख, प्रतीक शिवा दोस्तों हम आज आए दारू की फैक्ट्री में। तो ये हमारे यस अल्कोहल नहीं, एक जन बात करो, एक जन बात करो। क्या बोला? दारू की भट्टी रहती है, अल्कोहल की फैक्ट्री। तो ये क्या है फिर? दारू की क्या है ये? दारू की भट्टी। दारू की भट्टी। दारू की भट्टी नहीं है, ये एशिया खंड की मतलब एशिया रीजन की लार्जेस्ट डिस्टिलरी है। पूरा नाम बता। पायोनियर डिस्टिलरी नांदेड़ है, धर्माबाद की। This is not Asia's largest. So This is third and second and third. yes, it's the one of the largest distillery. You can say like that. Yes. तो आप यहाँ पे आए हैं, सॉरी, तो आप यहाँ पे आए, आपको कैसा लग रहा है? बहुत अच्छा लग रहा है। हमने अभी देखा है कि 90 का प्रोडक्शन कैसा होता है। नंबर 1 जो बैकडॉल की है उसका प्रोडक्शन देखा है। अच्छा, आप दूसरों से भी लीजिए उनकी राय। तो आप यहाँ कैसे ट्रैवल करके आए हैं? हम यहाँ कॉलेज की बस से आए हैं। आप कौन से कॉलेज से हैं? हम श्री गुरु गोविंद सिंह जी केमिकल इंजीनियरिंग के हैं क्या? केमिकल इंजीनियरिंग। अच्छा, तो फिर आपको यहाँ पे कुछ नॉलेज मिला या नहीं मिला अभी? बहुत नॉलेज मिला है हमें। अच्छा, सर ने भी बहुत एक्सप्लेन किया है और यहाँ के स्टाफ ने भी। यहाँ का स्टाफ कैसा है? बहुत अच्छा है। बहुत अच्छा। अच्छा, ठीक है। अभी हम ये थैंक यू आपने हमको आपके जो अभी हम ये मिलते हैं मलिक साहब से। ये मलिक साहब हमारे पूरा प्लानिंग देख रहे हैं, पूरे प्लानिंग एंड एग्जीक्यूशन हेड है हमारे चेसा के। तो मलिक साहब, आप यहाँ पे आए हैं, आपको कैसा लग रहा है? अच्छा लग रहा है। यहाँ पे बहुत धूप है ये, तो आपको कैसा लग रहा है? क्या बोलते धूप को? उन्हाड़ा? हाँ, उन्हाळा है बहुत। नहीं बहुत उन्हाळा है। ऊन है यहाँ पे। ऊन है बहुत। तुला पूर्ण मराठीमध्ये बोलायला लागेल ब्लॉगमध्ये. ओके यस हो मराठीमध्ये बोला. काहीतरी हा सांगा काय झालं. झालं. आम्ही इथे आलो होतो, हा पण कसं आहे की इथे उन्हाळा खूप चालू आहे नांदेडमध्ये. हा. ते हीट वेव्स लागणार आहे. अच्छा. लागते आहे. अच्छा, येलो अलर्ट दिलेला आहे. येलो अलर्ट आहे आजच्या दिवसाचा. हा. आणि नंतरचे पुढेचे 2 दिवसाचा पण होता. अच्छा. आम्ही आलो, ही आमची मोटिवेशन आहे. हा. मोटिवेशनपेक्षा जास्त हे सौरभ बारदूंची इच्छा होती. अच्छा, त्यानुसार आम्ही इथे आलो. बरोबर. तुम्ही बघून आले का सगळी इंडस्ट्री? हा, तो आम्ही काही इंडस्ट्री बघून आलो. फिरून आलं. बरं. मग त्याच्यामध्ये तुम्हाला तुम्ही जे शाळेमध्ये शिकता कॉलेजमध्ये, हां. त्याचं तुम्हाला दिसलं का ते सगळं? या ते ॲप्लिकेशन आम्हाला दिसलं नाही, कारण की कॉलेजमध्ये आम्ही सगळे थेरी वाचलो. हां. आणि इथे प्रॅक्टिकल नॉलेज आम्हाला 0 आहे. हां, इथे येऊन मिळालं. आता आम्ही इथे आले आहोत ते प्रॅक्टिकल नॉलेज घेण्यासाठी. आपण घेऊया. ठीक आहे. प्रॅक्टिकल. आता तुम्ही सेक्शन मला बॉटलिंग सेक्शन आवडला. हां. एक नंबर प्रोसेसिंग होत होती त्याची. ये बॉटलिंग मार के ऐसा करे भाई बड़ा भाई. ते बॉटलिंग मस्त होतं. सेक्शन स्टिकर कसे लागत होते, बॉटल कसे भरत होते, ते दारू कशी भरत होते, म्हणजे त्या बॉटलमध्ये दारू कशी भरत होते तसं. छोटी बॉटल मोठी बॉटल 180 ml 60 ml. तर ते प्रोसेस खूप बघायला आवडलं. स्टिकर लागत होते ऑटोमॅटिकली, मग ते पास होत होते ते रोलर. आणि हे पण की हे दारू ब्रँडेड आहे, लोकल दारू नाही. ब्रँडेड दारू आहे. ब्रँडेड दारू. हां. आय लाईक इट. तुम्ही आय लाईक इट व्हेरी मच. बट मला आवडलं या कंपनीचं काम करायला. मी तेच बघेल की अगर मला बॉटलिंग सेक्शनमध्ये काम भेटलं तर मी घेईल तिकडे जॉब माझी. पण मग तुम्ही केमिकल इंजिनिअरिंग शिकल्याने मग बॉटलिंग मध्ये काय करणार आहे तुम्ही? तर तिकडे आता आम्ही कसं AFTMI सब्जेक्ट आहे, त्यात मी शिकला आता फर्मेंटेशन टेक्नॉलॉजी.
तर त्यात मी इकडे प्रोसेस अप्लाय करेन. ते काय काय तर मार्केटिंग आहे असं तुम्ही शिकले आता. अच्छा. हां ते असं. प्रोसेस फ्लोचार्ट पूर्ण शिकला ना मी. तुम्हाला मग ज्ञान मिळालं का येऊन इथं? हो सगळं म्हणजे एकदम इझिली प्रॅक्टिकली नॉलेज घेतला मी. हां. कसं क्वालिटी कंट्रोल कसं टेस्ट घेता तुम्ही येते. कोणत्या कॉलेजच्या? मी एजीएस कॉलेजचा आहे. केमिकलचे. एजीएस कॉलेज Okay, नांदेड. you can go Chemical. over there because the people are also waiting for your video review. लेट हिम कम्प्लीट फर्स्ट देन वेट ना. He will not complete his. हाँ हाँ बताइए. तर एजीएस कॉलेज केमिकलचा आहे मी. तर एफ मध्ये मी हे सगळं शिकला कसं होतं प्रोसेस. तर माझी इच्छा आहे की मी हे सगळं शिकेल. तर अच्छा. आवडलं मला सगळं. एकदम मस्त आयव्ही साठी आला मित्रांसोबत मस्ती केली. म्हणजे आता तुमच्या डोक्यात क्लिअर आयडिया झाली की मला आता बीटेक झाल्यानंतर कंपनीतच जायचं. हा मला कंपनीत जायचं. माझा प्लॅन आयडिया फिक्स झाला आता. अच्छा बरं. म्हणजे काहीतरी फायदा झाला हां. कोणाला तरी झाला. हां, हो. बरं. धन्यवाद. आता हां धन्यवाद. आता आपण जाऊ. हे तुम्ही जे शाळेमध्ये कॉलेजमध्ये शिकता आणि कंपनीमध्ये असते तर ह्याच्यामध्ये काही फरक तुम्हाला जाणवला की सारखाच आहे? फरक काही नाही. कॉलेजमध्ये जे आम्ही थेरॉटिकल स्टडी करतो हां. ते इथं प्रॅक्टिकली जे होते ते आम्हाला दाखवलं जातं. जसं की आम्हाला फर्मेंटेशन टेक्नॉलॉजी हा सब्जेक्ट होता. हां. त्याच्यामध्ये आम्हाला बिअर मेकिंग प्रोसेस पूर्ण दाखवली. प्रॅक्टिकली आम्ही स्टडी केली आणि ती आता इथं practically होती. पूर्ण आम्ही इथे पाहिलेली आहे. अच्छा. और आप यहाँ रॉ मटेरियल टू प्रोडक्ट कसा फॉर्म होते ते पूर्ण आम्ही इथं बघितलं. बरं. मग तुम्ही आता इथं एस टी बसनं आलेले आहेत. हां. कॉलेज बसनं आलेले आहेत. तर मग तुम्हाला यायला किती वेळ लागला नांदेडवरून इथं? साधारणतः दीड पावणे 2 तास लागला. 1.5-2 तास. म्हणजे नांदेडवरून मग आपण कधी पण येऊ शकतो समजा इथं. बरं. आणि मग आता तुम्हाला जर तुमच्या ज्युनियर्सला काही मेसेज द्यायचा असेल तर तुम्ही काय देसाल मग? कशाबद्दल? ह्या कंपनीबद्दल की चांगली आहे की कशी आहे? कंपनी फार चांगली आहे. तुम्ही खूप जास्त काही शिकायला भेटल. असं ठीक आहे. जर तुम्हाला इथं जर इंटर्नशिपची अपॉर्च्युनिटी भेटली 2 महिने तर तुम्हाला मग करण्याची इच्छा आहे का? आमची इच्छा असेलच कारण इथं जे काही आपले युनिट ऑपरेशन्स आहेत हां. ते पूर्ण युनिट ऑपरेशन आपल्याला इथं शिकायला भेटतं. बरं. मग इथं असं ते थोडा वासाचा प्रॉब्लेम आहे. मग त्याचं कसं करसाल ते? ते तर केमिकल इंजिनियरला हे करता येत नाही. ते तर आपल्याला सहन करावंच लागतं. बरं. केमिकल इंजिनियरला प्लांटमध्ये जाणं जरुरीच आहे आणि ते त्याच्यासाठी आपल्याला स्वतःला तसं सहन करण्याची शक्ती असली पाहिजे. असं. आणि मग आता काही जे विद्यार्थी नवीन येत आहेत केमिकल इंजिनिअरिंगसाठी तर त्यांच्या मनात कसं आहे की त्यांना IT मध्ये जायचं असतं. मग तुम्ही त्यांना काय संदेश द्याल की केमिकलला यायला पाहिजे की नाही यायला पाहिजे? केमिकल यायला पाहिजे कारण आपण इथं रिअल वर्ल्ड कसं प्रोडक्ट कसा फॉर्म होते ते आपण बघतो बरं. आणि त्या बनवतो. कसं बनवायचं ते आपण शिकतो. एकंदरीत तुमची इंडस्ट्रियल व्हिजिट खूपच चांगली झाली असं मला वाटतं. आता आम्ही आमच्या 3rd इयर केमिकलचे 2 जण आहेत. दोन विद्यार्थी आहेत खूप ॲक्टिव्ह आहेत. एक हे जे केमिकल ऑल इंडिया केमिकल इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल ह्याचे प्रेसिडेंट आहेत आणि दुसरे आमच्या SGGS ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचे एक्झिक्युटिव्ह आहेत. तर ह्यांना आपण विचारू की तुम्ही ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचे हे आहेत आणि तुमच्या माध्यमातून आपण इथं आलेलो आहोत. तर मग तुम्हाला कसं वाटतं? आमच्याकडून असं आहे आपण आलेलो आहे. डिपार्टमेंटचे आपले सर होते त्यांच्या प्राध्यापक मुंडे सर, हां. संदीप मुंडे सर, त्यांच्या पुढाकाराने आपण येथे येऊ शकतो. त्यांच्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचा आभारी आहे. आणि तुमचा दुसरा प्रश्न, तुम्हाला इथे येऊन कसं वाटलं? खूप चांगलं वाटलं. एक दारूचा सुगंध असा आहे तो अनुभवायला भेटला. चांगलं नाचायला भेटलं. येताना खायला प्यायला चांगलं होतं. गप्पा गोष्टी झाल्या. आणि हो आता कॉलेजमध्ये गेल्यावर आपल्याला असंच प्लॅन टाकायचा आहे इथं जसा आहे तसा. त्याच्यासाठी जागा भांडवल त्या सगळ्यांची व्यवस्था. तुम्हाला उद्योग एंटरप्रेन्योरशिपमध्ये जायचं आहे. स्टार्टअप सुरू करायचं. असाच प्लांट मी आता दुसरीकडे आमच्या पुण्याच्या साईडला असाच प्लांट आहे. बरं. असा दुसरीकडं असा तुम्ही पहिले तुम्ही लॅब स्केलवर करता. मग तुम्हाला आता तिथे इच्छा आहे की असा प्लांट चालू करायचा आहे तुम्हाला. मग तुम्हाला जर आता समजा 2 महिन्याची जर ह्या इंडस्ट्रीमध्ये इंटर्नशिपची अपॉर्च्युनिटी दिली तर मग तुम्ही करसाल का? उन्हाळ्याच्या याच्यामध्ये इथे खूपच गरमी आहे. असं
बरं बरं. मग आता तुम्ही एस टी बसनं आले आहेत इथं, हां, तर मग ते प्रवास करायला काही त्रास झाला का तुम्हाला? म्हणजे रस्त्याचा काही प्रॉब्लेम काही? रस्ते एकदम चांगले. जे आपले दळणवळण मंत्री आहे श्री नितीन गडकरी, बरं, त्यांच्या आशीर्वादाने सगळे रस्ते बऱ्यापैकी चांगले आहेत. मराठवाड्याचे पण चांगले आहेत त्यांच्या. देशभराचे मला वाटते चांगले रस्ते. बरं बरं. तुम्ही एकंदरीत पुण्याचे आहेत, पण तुम्ही इथं पुण्यावरून केमिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेण्यासाठी नांदेडला आलेला आहात. तर मग केमिकल इंजिनिअरिंग आता कसं 12वीचे विद्यार्थी सगळे आय टीमध्ये जात आहेत, तर मग तुम्ही त्यांना काय संदेश द्याल? म्हणजे आता कसं आहे, तुम्हाला ज्या क्षेत्रात तुमची आवड आहे हां, त्या क्षेत्रात तुम्ही काम केलेलं तरी पण चांगलं. कारण की आय टीमध्ये पण आता तुम्ही बघाल की काय म्हणतात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि काय म्हणतात यांत्रिक शिकवणं, काय म्हणतात आपण मशीन लर्निंग. तर त्याच्यामुळे त्या आय टीमधल्या संधी पण जरा कमीच झालेल्या आहे आणि त्यांचं भविष्य धोक्यात आहे. तर मला असं वाटतं की आय टी नुसतं आय टी न बघता भरपूर संधी आहेत वेगवेगळ्या, त्या अनुभवल्या पाहिजे. त्यातून आपला एक करिअरचा प्रवास घडवला पाहिजे. बरं बरं. एकंदरीत तुमची ही इंडस्ट्रियल व्हिजिट खूपच चांगली झालेली आहे असं आपण म्हणू. तुम्हाला ह्या कंपनीचा जो स्टाफ होता त्यांनी कसा सपोर्ट केला, म्हणजे त्यांनी कसे वाटले तुम्हाला एकंदरीत? स्टाफ एकदम चांगला सपोर्ट होता. त्यांनी मी विचारलेल्या की आपण विचारलेल्या प्रश्नाची पुरेपूर सगळी उत्तरं आणि समाधानकारक उत्तरं दिली आहेत असं मी गृहीत धरतो. गृहीत धरल्यापेक्षा मला असं वाटतं की त्यांनी दिली नाहीच आहे समाधानकारक. बरं आणि एकंदरीतच त्यांनी त्यांचा वेळातला वेळ काढून दिला याच्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. बरं. तुम्ही पण आम्हाला फीडबॅक दिला आहे तुमचा, म्हणून त्याबद्दल आम्ही पण तुमचे आभारी आहे. इथे तुम्ही जेवण केलं ना आता नाश्ता, तर मग तुम्हाला ते कसं वाटलं जेवण, कॅन्टीनची फॅसिलिटी त्याची? जेवण म्हटलं थोडं तिखट होतं, पण ठीक आहे. एकंदरीत मला मराठवाड्यातलं जेवण एवढं रास येत नाही, ते मी पण काही करू नाही. अच्छा, तुम्ही पुण्याच्या असल्यामुळं तुम्हाला थोडं हेच होतं आहे. मला विदर्भ तरी जेवण जास्त तरी तुमचं केमिकल इंजिनिअरिंगचं प्रेम खूप जास्त आहे, त्याच्यामुळे तुम्ही इथं राहत आहे. 3 वर्ष झालेत ना तुम्ही इथेच आहेत मराठवाड्यात. ठीक आहे, ठीक आहे. धन्यवाद. तुम्ही एकंदरीत तुमचा प्रवास खूपच चांगला झाला असं. आता आपण जाऊयात वर्ध्यावरून केमिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेण्यासाठी, केमिकल इंजिनिअरिंग म्हणजे रसायन अभियांत्रिकीचं शिक्षण घेण्यासाठी आलेले सम्यक जे IICAचे आमचे प्रेसिडेंट पण आहेत भारताच्या IICAचे. तर आपण त्यांना विचारूत की तुम्ही इथे इंडस्ट्रियल व्हिजिटला आलेला आहे, तुम्हाला कसं वाटतं? First of all, I want to express myself that why I have been choosing to get this chemical engineering, because the motto behind the chemical engineering is not only to pursue the knowledge amongst the chemicals. Means firstly, when I have considered the chemical engineering branch, I get to know that chemical engineering is not about chemicals. It is further more broadened and more expanded version of any possible factory and manufacturing process. Like if we have taken example of manufacturing soaps or any other things, so it consists lot of different processes, operations. So basically chemical engineering teaches you about the aspect, parameters, and also the what we can tell, like if some product is in the plant version, then from the laboratory where it is on research time to get to into the plant and manufacture it, till then chemical engineering plays a very important role for the development of any product. After that comes to the question of Saurav, that I really feel nice to come here and learn about the preparation of Asia's second largest manufacturer of McDonald's. Number one, that is one of the renowned brand of I will say whiskey and rum. So we all know that here is the plant of this two renowned types of alcohols. So I have learned a lot about that. अच्छा,
और and you have visited all the distillation columns and all the packaging section and where we feed the all the fermenter and all. So have you find any what we can say, any problem in the industry which can be solved by the young minds like you? Definitely a brilliant question. I would like to answer it into a few sentences. Like I have visited there near the distillation column. There the system which have been used there in the distillation column, as well as supplying panels of the other things, like if we are considering the fermenter, that has been joined to the that milling tower. Then that milling tower is joined to milling section is joined to the solvay, which is the storage of that starch formed grains. So from that we come to know that this all system is very packed, very systematically arranged, where it is directly producing the alcohol which is 98% concentrated, and again that 98% concentrated alcohol is further used in the bottling section, where they have created and maintained the concentration along with the concentration of water. Like they have taken 42% of 42 point something percent of alcohol, and other they can add water and other things like caramel and all things for the flavoring purpose, and there are other things too which makes the important constituent of any alcohol. And like Saurav has asked me that what I have find. First of all, I have find it very attractive because it is not just a very renowned distillery, but there is very less parameter of thinking what we can improve. But I would like to learn again about this distillery and want to visit and want to do some internship over this kind of thing. I want to do it over because I want to learn more about that, because according to I have some means, I will not say like that, but I don't have that much knowledge about this everything, so I want to explore it for gaining more knowledge, for thinking like that, because by not having any knowledge you cannot explain that whether this distillery has this kind of problem or not. So first I will learn about it and then I will come to this decision. We have also visited the R&D lab, quality control lab basically. So what kind of things you have find over there? So quality control department, first of all let me tell you the experience of Inventis and this factory. So first of all I will not call it factory, it's a boiling section where it has quality control room, where we have shown a lot of machines. Actually I will not call it machine, it's an sections which consist of like if we are searching for the percentage of water in the alcohol, or thinking about the exact percentage and constituent of any parameter of alcohol, so we tested it there, and they come to know the constituent which have been present in that alcohol. They find out a different constituent which are prohibited to be there, and they basically do research on the things like that over there. And also they have mentioned there that the quality control and this process actually is very important, nearly to drop it and can conclude it, where we can see that each section consists of many bottles, and that bottles are thoroughly checked, and proudly they are the biggest distillery, so there is no doubt that their quality checkup and quality control is of the max of position. So that's it. Yes, thank you so much, Thank you, Saurav. Thank you. Mr. President, for this Thank you. this great feedback. We really appreciate your efforts. And Thank you, Saurav. यस थैंक यू. तो गाइज आप देख सकते हैं यहाँ पे हमारे बहुत सारे दोस्त यहाँ पे आराम कर रहे हैं, और अभी हम जाते हैं फीडबैक लेने. ये थोड़े बिजी आदमी है इनका नहीं लेके. अभी हम जाते हैं परेश सोगले नाम के हमारे एक पालघर से, म्हणजे मुंबई से नांदेड़ को केमिकल इंजीनियर का ज्ञान लेने आए हुए परेश जी से. परेश आप वहाँ से आए हैं, आप जो यंग केमिकल इंजीनियर्स को एडमिशन लेने वाले जूनियर्स, आप उनको क्या कहना चाहते हैं? उनको कहूँगा बेस्ट कॉलेज है,
सिर्फ पढ़ना ज़रूरी है, बाकी कुछ नहीं। तुम भी पढ़ते हैं यहाँ पे, आप भी पढ़ो वहाँ पे। हम हमारे कॉलेज में एंजॉय करेंगे, आप जहाँ पे एडमिशन मिलेगा वहाँ पे एंजॉय करो बस। और आप यहाँ पे इंडस्ट्रियल विजिट के लिए आए हैं, आपको कैसा लग रहा है? अच्छा लग रहा है, थेरी का प्रैक्टिकल नॉलेज मिल रहा है, बहुत अच्छे से समझा। प्रैक्टिकल का थेरी में नॉलेज, थेरी का प्रैक्टिकल नॉलेज सब मिल रहा है यहाँ पे। अच्छे से हो रहा है सब कुछ, अच्छा चल रहा है, नींद आ रही है अब। यस और गाइस ये मैं आपको एक बात बताना चाहता हूँ, परेश सोगले हमारे जो एसोसिएशन है हमारे डिपार्टमेंट की, उसके प्लानिंग एंड एग्जीक्यूशन हेड है, और उन्हीं के बाजू में दर्शन ह्यूरे नाम के एक ये है नामक एक ब्रिलियंट केमिकल इंजीनियर है, जो हमारे जो प्लेसमेंट सेल है उसके भी एग्जीक्यूटिव है। और इन दोनों की वजह से ही ये लोग हमारी ये कामयाब हो पाई है। और बाजू में वो जो बैठे वाले मलिक साहब है, वो भी चेसा के एक हेड है। यस तो उनकी वजह से उन्हीं ने सब प्लान किया है। तो दर्शन जी आपको कैसा लग रहा है? यस प्लान करके अच्छा लग रहा है, पैसे खाने को मिल रही है यहाँ पे और क्या और बहुत सारे पैसे आपके पास खाने के 45 है, 70 लगा। अच्छा बाकी सब आप यहाँ पे जिस बस से एसटी बस से आए हैं? एसटी बस नहीं है, सॉरी कॉलेज बस से आए हैं आप, तो आप पैसे नहीं खाते। आपको कैसा लग रहा है? बस अच्छी थी, हाँ। बस में बसना बहुत अच्छा लगा। सारे स्पीकर है अपने पास, वहाँ स्पीकर है, गाने लगा पूरा टाइम तो बैठा हुआ था। हाँ मतलब वही तो बैठना बैठा अच्छा लगा ना, था, बैठना। ये भी बैठी थी बहुत और जो वीडियो निकाला वो भी तो बैठी वीडियो था, में सिर्फ मैं ही मेरा- नाच रहा। नहीं, नहीं। एक थोड़ा इधर आप देख सकते हैं आप ये तू जान ले ना, तू जान ले। अरे हे पण खाते काय? क्या ये आवड़ा की सुपारी खा रहे हैं यहाँ पे? क्या है वो आवड़ा सुपारी है ना? आवड़ा सुपारी है तो यहाँ पे आवड़ा हाँ। आप पहले इधर बताइए कि आपको कैसा लग रहा है? अच्छा लग रहा है, मैं पहले भी आ चुका हूँ इस कंपनी में। हाँ आपने यहाँ पे इंटर्नशिप किया है, आपने यहाँ पे इंटर्नशिप किया है, इसी वजह से आप दिस कंपनी इज़ माई ड्रीम कंपनी। मैं जब पैदा हुआ उसके 2 साल बाद मुझे पता चला कि मुझे दारू के फैक्ट्री में काम करना है, इसलिए मैंने केमिकल इंजीनियर लिया। और मेरे पापा ने बोला था कि बेटा मैं बहुत दारू पीता हूँ। थोड़े तुम एक काम करना, थोड़े साल तुम एक दारू की कंपनी में काम करना, वहाँ से सब सीखना, उसके बाद तुम दारू की खुद फैक्ट्री लगाना, और उसमें से जो फर्स्ट बॉटल निकलेगी वो तुम सौरभ वर्धन को देना, तब से सौरभ वर्धन दारू पीना स्टार्ट करेगा। जी आप देख सकते हैं हमारे 30 स्टूडेंट्स की बैच में से जो ए बैच है 15 लोगों की, उसमें से 2 इस इंडस्ट्रियल विजिट के बाद 2 लोगों का कहना है कि हमें भी ऐसी फैक्ट्री डालनी है। तो ये स्टार्टअप हो सकता है, स्टार्टअप हब बन रहा है हमारा SGGS नांदेड़। हम सोच रहे हैं, हमारा प्लान भी था, इसलिए हमने हमारा एक इलेक्टिव था एडवांस फर्मेंटेशन टेक्नोलॉजी, वो हमने लिया था, क्योंकि हमारा प्लान है कि जिस चीज़ की दारू नहीं बन रही उस चीज़ के भी दारू बनाएंगे। और जो ट्रेडिशनल वे के साथ जो काजू की, जामुन की, जो करवंद होता है, बेसिकली आप कोकन से है। हाँ, जो कोकन में जो सब फल मिलते हैं, हाँ। उन सब फलों की हमें अल्कोहल बनाना है, और उस फल से एक्सट्रैक्ट जो भी है एक्सट्रैक्ट, उससे हमें अल्कोहल बना के वो फैक्ट्री चालू करना है। और उसके लिए सौरभ वर्धन जो ब्लॉग निकालता है, वो बहुत अच्छा, उसको नॉलेज है, वो इतना अच्छा इंसान है, उसको बुराई थोड़ी भी पसंद नहीं है। वो क्या करता है आपको पता है? जब वाइवा दे रहे हो, वाइवा में अगर आपका सर के सामने आंसर गलत हुआ तो सर के सामने भी आपको डांटता है। ये इंसान सच्चा है, बहुत आगे जाएगा, ये दारू बनाएगा, दारू बेचेगा, बहुत बड़ा बनेगा, बाकी कुछ नहीं। बेसिकली हमें दारू की फैक्ट्री में जाना ही नहीं है परेश। तो आपका जो विज़न है बहुत अच्छा है कि कोकन में भी ऐसी एक बड़ी पायनियर डिस्टिलरी रखने की आपकी सोच है, तो ये बहुत अच्छी बात है। और दर्शन जी आप चंद्रपुर से
आप चंद्रपुर से आए हैं कोयले की खान से निकल के। यस, कोयले की खान से यहाँ केमिकल इंजीनियरिंग का काला गोल्ड। डायमंड यस यस, तो आप केमिकल रसायन अभियांत्रिकी का ज्ञान लेने नांदेड़ को आए, आपको कैसा लग रहा है? अच्छा लग रहा है, क्या लगेगा, अपने एचओडी सर अपने ही है। पाटिल एचओडी सर जो Nail paint remover। कर देंगे, ये एचओडी सर पकड़ नहीं जाना। नहीं, हमारे एचओडी की यस, हमारे एचओडी सर के सपोर्ट और मुंडे सर के गाइडेंस के नहीं, मुंडे सर के गाइडेंस और एचओडी सर के सपोर्ट और दोनों के मिल के जो ये पॉसिबल हुआ है। और आप और बाकी लोगों का, जैसे प्रसाद सर, गिराम सर, पवार सर, चौहान सर, वाहिद सर और कोकरे सर और सबके सपोर्ट से जो यहाँ पे हम आज आए, यस तुकाराम सर और जो बाकी सपोर्ट स्टाफ है, उन सबके गाइडेंस से जो हमारी ये इंडस्ट्रियल विजिट कंप्लीट हो गई। तो आपको अभी कैसा लग रहा है? कंप्लीट तो हुई नहीं, अभी जाएंगे और मज़ा करेंगे। अभी जाते हुए तो पूरा माहौल ही कर डालेंगे अभी गाड़ी में। अच्छा, कुछ चल रही है। फेवरेट सब्जेक्ट पीडीसी इज अ फेवरेट सब्जेक्ट, माय फेवरेट सब्जेक्ट। मुंडे सर तो आपका फेवरेट सब्जेक्ट पीडीसी है, ऐसा आपने बोला है, मतलब प्रोसेस डायनामिक्स एंड कंट्रोल। तो उसका कुछ एप्लीकेशन आपको इधर दिखा क्या? दिखा ना मुझे, मैं कल ही प्रैक्टिकल एग्जाम देकर अपनी जो सेक्रेटरी है अपने बैनर्जी, उसको बताया था कि व्हाट इज द टाउडी transportation lag in the system. Actually, I am trying to say you that what is the application of that TAUD in this industry? Have you find any Yes, I'm fine. application of PDC in this We industry? visit the bottling section. That there is multiple sensors are there in that process for smooth running the bottling section, bottle filling and all the things, caps and all filling. So in that, if the time Taudi is in that process, Taudi is very large, then the transportation lag in this process is large. Transportation lag indicate that the how much time taken the system to transfer the signal from one phase to the controller, one phase to the controller. Okay. So Basically, then the Taudi is small, then the our response is very quick. Capacitance upon resistance, basically, है ना? No. Taudi. Taudi, okay. Tau Tau means means the capacity into resistance. time This is constant. the time Okay. constant. But this is the transportation lag. Okay. So that is very important in the process. Transportation lag is so small that then the system is taken the response very quick and gain the response and behave accordingly. Okay. That's the function of Taudi. So there is one other person is there who want to get job in the bottling section. So you can also contact with the Pratik Sarode and you can get the job. Yes. Pratik Sarode. Yes, Pratik Sarode. We have also found one brilliant mind from the land of Chandrapur. What? He also want to get the job in the bottling Yeah, you section. must. Then we are friends will be here. Yes. Yes. आप हाँ, रोज एक दो और यहाँ पे वो कुछ कौन सा डिपार्टमेंट रहता है वो? bottling section. I will be very happy. उत्पादन शुल्क विभाग, I will be very happy to work in bottling section. एक्सरसाइज कमीशन, एक्सरसाइज. हाँ, तो उनका आप पे निगरानी रहेंगी ना उधर? निगरानी रहेगी, पर हम इतना शार्पली करेंगे वो काम. आप मत बोलो। तो Scam 2000. तो मलिक साहब अभी हम कंक्लूड करने जा रहे हैं, तो आपको कैसा लग रहा है कि ये आईबी के बारे में? तो अच्छा लग रहा है, और क्या लगेगा। अच्छा लग रहा है? नहीं ठीक है, फिर आप थोड़ा बताओ ना। वो मलिक, यहाँ पे पानी की फैसिलिटी कैसी है? फैक्ट्री एक्ट 1948 एक्चुअली यहाँ पे इम्प्लीमेंट होता कि नहीं होता? क्या? फैक्ट्री एक्ट हाँ 1948, हाँ। यहाँ पे आपको उसका इम्प्लीमेंटेशन दिखा क्या? वो एक्ट, आई डोंट नो दैट एक्ट, बट आई थिंक दैट इज फॉर वाटर,
Yes. clean water, Yes. drinking water, Yes. drinkable water. Yes. Yes. And I must say that this company provides drinkable water everywhere. ओके ओके ठंडा ठंडा पानी मिलता है. तो ये दर्शन जी, आप हमें एक बात बताइए, दर्शन जी और फैजान जी आप दोनों बताइए, जो ये जो आपने पायोनियर डिस्टिलरी देखी है, इसमें आपको फैक्ट्री एक्ट 1948 का इम्प्लीमेंटेशन दिखा क्या? फैक्ट्री फैक्ट्री एक्ट 1948. was for safety ना. यस. या हमें दिखा है. सेफ्टी के लिए ये बहुत कंसर्न थे, सेफ्टी का बहुत ध्यान रख रहे थे. सबको शूज़ दिया, हेलमेट दिया, जैकेट दी, और किसी भी मतलब सेफ्टी के लिए 2 गार्ड साथ में ही चल रहे थे, पूरी टीम की सेफ्टी के लिए. सेफ्टी का बहुत ध्यान रखा सब. अच्छा अच्छा, थैंक यू. और आप देख सकते हैं ये और बात. Now I think it's time to it's high time to let's conclude this. I'm not ready. It's high time to let's conclude this vlog by asking सौरभ भरदम. how the experience of Saurav was according for No, this. no, No. Industrial Yes. it was really very good. Please, Saurabh It was, Bharti. Give a chance to us. I am the host. I am the host. हाँ. नहीं, अभी हम यहाँ पे कंक्लूड करते हैं. अभी मैं मेरा चेहरा दिखाता हूँ आप सबको. ये थोड़ा सा बोल दीजिए, आप भागिए मत कैमरे से. अरे बोलो यार. अरे विजिट रही. सुनो, रुको. हाँ ये बहुत अच्छी इंडस्ट्रियल विजिट रही. हाँ. यहाँ पे हमने नांदेड़ ECGS नांदेड़ से प्रवास किया 2-2.5 घंटे का. उड़न खटोले में आए आप. नहीं, हमारे कॉलेज की बहुत अच्छी फैसिलिटी है कुराना की. तो आपको पैसे लगे या फ्री मिली? नहीं, हमारा कॉलेज गवर्नमेंट एडेड ऑटोनॉमस है, तो ओनली फूड चार्जेस हमसे ही लिए है. हाँ. बस ट्रैवलिंग वाला फ्यूल का जो लगता है और गाड़ी का जो लगता है वो हमारा कॉलेज ही देने वाला है. अभी तो हम दे रहे ना, लेकिन हाँ, यहाँ पे बहुत बड़ी हस्ती आई है. पटेल साहब. यहाँ पे हम देख सकते हैं. आपको कैसा लग रहा है? सौरभ हरदम को मार रही है. पाटिल फोन दे. तो अभी हम कंक्लूड करते हैं. Hello, Mr. Krishna. Hello, Mr. Om Dage. Nishikant. Say hello. That was something amazing. Sir.